प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये प्रभागातील पाण्याची समस्या लक्षात घेत पाणी प्रश्न मार्गी लावला। मॉडेल कॉलनी या ठिकाणी 20 लाख लिटर क्षमतेच्या नव्या जलकुंभ उभारणीमुळे पाण्याचा प्रश्न मिटून पुढील 10 वर्ष मुबलक पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। प्रभाग 18तून भाजपचे उमेदवार विशाल उत्तम संगमनेरे, शरद चिंतामण मोरे, ज्योती अरुण माळवे आणि सुशीला बाजीराव बोराडे मैदानामध्ये आहेत। त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। प्रभाग क्रमांक 18 वेगानं विकसित होत असताना प्रभागामध्ये तहान भागवणाऱ्या मॉडेल कॉलनी ब्रिजनगर या जलकुंभावरील वाढता ताण लक्षात घेता मॉडेल कॉलनी या ठिकाणी 20 लाख लिटर क्षमतेच्या नव्या जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे। जलकुंभ सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, इच्छामणी, माऊली कॉलनी या कॉलन्यांमध्ये पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। याशिवाय जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभापर्यंत अधिक व्यासाच्या पाईपलाईनमुळे पुढील 10 वर्ष मुबलक पाण्याची उपलब्धता होईल। प्रचार आहे भारतीय जनता पार्टीचा वसंत विहार मध्ये चालू आहे, शिक्षक कॉलनीमध्ये पण चालू आहे। त्याचबरोबर आम्ही नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर आता मकर संक्रांत जवळ येत आहे, तर आम्ही सर्वांना तिळगुळ देऊन आणि सगळ्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। जय हिंद, जय भारत। आपल्या प्रभागामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही 20 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्ही प्रभागामध्ये फिरत आहे। जो पाण्याचा समस्या आपल्या प्रभागात चालू आहे ती लवकरात लवकर 1-1.5 महिन्याच्या आत दूर होईल। सुशीला बाजीराव बोराडे, मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 18 मध्ये उमेदवारी लढवित आहे आणि आमचा प्रचार वसंत विहार कॉलनीमध्ये चालू आहे आणि आम्हाला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आम्हाला ते प्रचंड मतांनी निवडून देतील आणि आम्ही त्या बेसवर विकासाची कामं करू शकू। प्रभागात सर्व नागरिकांना पाण्याची महत्वाची समस्या होती। आम्ही पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। थेट गंगापूर डॅमवरनं जी लाईन आलेली होती गांधीनगरपर्यंत, गांधीनगर पासून नाशिक रोडच्या फिल्ट्रेशन पर्यंत ती लाईन एक्सटेंड केलेली, तिचं काम पूर्ण झालेलं आहे। आता पाणी पुरवठा सर्व नागरिकांना सुरळीत चालू होणार आहे आणि गेल्या 30 वर्षापासून जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नव्हता तो आम्ही केला नाही। इथून भविष्यात 35 वर्ष नागरिकांना पाण्याची कुठलीही समस्या आमच्या प्रभागात राहणार नाही, हे या ठिकाणी आम्ही ठाम सांगतो। वार्ड क्रमांक 18 मध्ये आमचे अण्णा विशाल संगमनेरे यांनी आमचे अतिउत्तम काम केलेले आमच्या नगराध्यक्षाचे आणि परत आमच्या ज्या सोयी आहे पाण्याच्या सोयी, परत कोणी पडलं धडलं कोणी हरवलं तर मग ते आम्हाला शोधून देत होते। समजा लहान मुलं वगैरे, अजून टाकीचं काम त्यांनी केलेलं आहे। पाण्याची सोय नव्हती आम्हाला, 4-4 दिवस कधी कधी पाणी नाही आलं तर ते टँकर बोलवत होते। आमच्या वसंत विहार मधली बोलते मी, तर वसंत विहार मधून ते आणून ते पाण्याचे टँकर द्यायचे। परत आता इथं कार्यक्रम साजरे करायचे आमच्या काळ्याकृष्णाच्या मंदिरात, जेवढे कार्यक्रम केलेले सगळे साजरे करायचे ते। आणि अजून काय वगैरे कॅमेरे बसवण्याची सोय त्यांच्या हातून केलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला चोरीची वगैरे कशाची भीती नाही। रात्रभर मनसुक्त आम्ही झोपू शकतो, काही टेन्शन नाही रात्रीचं। नाही तर पेट्रोल चोरी जायचं आमच्या बिल्डिंगच्या खालचं, आमच्या इथून एवढ्या एरिया मधल्या गाड्या चोरीला जायच्या, आता त्या जात नाही कारण त्यांनी कॅमेरे वगैरे बसवल्यामुळे चांगली सोय आम्हाला करून दिलेली आहे आणि महिलांना काम वगैरे देतात ते, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे। आम्ही 4 महिला जर त्यांच्या ऑफिसवर गेलो तर कधी ते कामाच्या बद्दल नाही म्हणत नाही, एक अर्धा जरी दिला तरी आमचं काम अर्ध्या तासात ते करून देतात। 5-6 महिला आम्ही बचत गटाच्या महिला आहे, तर ते आमचं काम कधीच त्यांनी असं म्हटलं नाही करणार म्हणून, लगेच तेव्हाच्या तेव्हाच काम होतं म्हणून। हे 4 जे आहे ना, शरद द्रौपदा चंद्रमन मोरे सर आणि सौ ज्योती अरुण माळवे मॅडम या पण, आणि सौ सुशीला बाजीराव बोराडे मॅडम आणि विशाल उत्तम संगमनेरे सर, हे 4 सरांना आम्हाला निवडून द्यायचं आहे कारण हे अतिउत्तम आहे आमच्या 4 नंबरला, त्याच्यामुळं त्यांनाच निवडून द्यायचं आहे आणि तेच येणार आहे निवडून। वेद न्यूज ब्युरो, नाशिक।